विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व केलेले सन्माननीय बाळासाहेब मुरकुटे यांनी आज त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांच्या शुभ हस्ते प्रदेशाध्यक्षांनी माझ्या उपस्थितीत आणि आमचे प्रदेश सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मुरकुटे साहेबांच्या केवळ नेवासा मतदारसंघामध्ये नव्हेच तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायत आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे। प्रदेशाध्यक्ष नात्याने मुरकुटे साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि नजीकच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य मेळावा नेवासाच्या परिसरामध्ये घेऊन आदरणीय दादा मी स्वतः पक्षाचे वरिष्ठ मंडळी त्या ठिकाणी जातील। तोपर्यंत आजपासूनच त्यांनी पक्षाचं काम सुरू केलंय। मी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षामध्ये त्यांचं स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो। साहेब आणखीन किती प्रवेश या संदर्भात अजून भविष्य काळात होऊ शकतात? आज कदाचित अजूनही एका माजी आमदाराचा पक्षप्रवेश होऊ शकतो। पडद्याआड कुठेतरी चर्चा सुरू आहे। दुपारपर्यंत त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला तर आपल्याला बोलून त्या माजी आमदारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आपल्याला झालेला आम्ही या ठिकाणी बोलून सांगू। आज 4था दिवस आहे। आज कोणत्या विभागाची बैठक आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन आहे? आज प्रामुख्याने सांगली महापालिका, सांगली ग्रामीण, सोलापूर महापालिका, सोलापूर ग्रामीण, सातारा, पुणे ग्रामीण, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका, पश्चिम महाराष्ट्रात जे बलस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे त्या परिसरांतील आज बैठका आम्ही त्या ठिकाणी बोलवलेल्या आहे। कालपासून पार्थ पवारांवर गंभीर आरोप होत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी जमीन घोटाळा केलेला आहे असं म्हणणं आहे। वस्तुस्थिती मी पण समजून घेईन कारण उशिराच्या नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे। आज जरूर या विषयावरती माहिती घेणं आणि स्वतंत्रपणाने आपल्याजवळ संवाद करेन। धन्यवाद।